इयत्ता तिसरी विषय मराठी ह्यातील व्याकरण आज आपण पाहणार आहोत. इयत्ता तिसरी शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. समानार्थी शब्द मानवा माणसा नर देव ईश्वर परमेश्वर अंतरी मनात हृदयात मेघ ढग सूर स्वर बासरी वेणू मुरली फुले पुष्पे जीवनी आयुष्यात दिव्यता पवित्रता रूप स्वरूप. त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द दूर जवळ. देव दानव अंतरी बाहेरी पुण्य पाप आंधळा डोळस प्रेम द्वेष दिव्यता अधर्म नांदतो नष्ट होतो. अशा प्रकारे कवितेमध्ये आलेले समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहून दाखव. लिंग बदला देव देवी मानव मानवी राजा राणी मुलगा मुलगी भक्त भक्तीण. वचन बदला मेघ मेघ फूल फुले पान पाने पाकळी पाकळ्या बासरी बासऱ्या देव देव मानव मानव. नाम सांगा. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचे झाले तर प्रत्येक वस्तूला व्यक्तीला प्राण्याला पक्ष्याला एक नाव आहे, त्यालाच आपण नाम असे म्हणतो. तर या कवितेमध्ये आलेली नामे पुढील प्रमाणे सांगितलेली आहेत. मानव देव मेघ सूर बासरी फुले पाकळी प्रेम जीवन. सर्वनाम तुला आपल्या विशेषण घन रम्य आंध्रा दिव्य आणि क्रियापदे नांदतो दाटती येती वाजते वाहत भेटतो शोध. शब्दार्थ राऊळी देवळात मंदिरी मंदिरात अंतरी मनात मेघ ढग सूर स्वर बासरी मुरली इंद्रायणी पवित्र नदी प्रेम संजीवनी प्रेमरूप जीवन दिव्यता पावित्र्य अर्चनी पूजा पुष्प सत्कर्मीचे फळ. त्यानंतर कठीण शब्दही लिहून दाखवले. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.